मुलं जशी मोठी होतात ना तशी जबाबदाऱ्या घ्यायला सुरुवात करतात आणि त्याच्यात त्यांना आनंद पण वाटतो की मी आज आईसाठी हे केलं आहे, वडिलांसाठी हे केलं आहे, बहीण भावांसाठी हे केलं, घरच्यांसाठी हे केलं. सुरुवातीला खूप आनंद होतो, पण नंतर नंतर काय होतं ना की त्या व्यक्तीवर हळूहळू सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात आणि बाकीची जी भावंडं असतात ना ती जरा निवांत असतात. म्हणजे आहे ना, करतोय ना किंवा करतीये ना, बघतोय ना, असं होतं. आणि जिच्यावर जबाबदाऱ्या किंवा ज्याच्यावर जबाबदाऱ्या आलेल्या असतात ना ते मात्र प्रामाणिकपणे कष्ट करत राहतं. आणि नेमकं काय होतं ना की हे जे बाकीचे भावंड असतात ना त्यांच्यापेक्षा लहान वगैरे, त्यांचे लाड प्यार कौतुक, त्यांचं रुसणं फुगणं याकडे खूप लक्ष दिलं जातं आणि जी जबाबदारी घेतलेली व्यक्ती असते ना तिच्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. वाटेल तसं बोलायचं, उलटंपालटं बोलायचं. त्यांनी एखादं जर आपलं कौतुक नाही पुरवलं किंवा एखादी वस्तू नाही घेऊन देता आली तरी वाटेल तसं बोलायचं आणि जास्तीत जास्त मग जबाबदाऱ्यांचा वाटा तिकडेच जातो. तरी ती व्यक्ती आपलं कर्तव्य करत राहते. मग कधी ना कधीतरी त्या व्यक्तीचं लग्न, परिवार या सगळ्या गोष्टी पुढे येतात. मग अजून त्या व्यक्तीनं किती तो भार पेलायचा. बाकीच्यांचं पण कर्तव्य आहे ना. हां ठीक आहे, एखादं मूल जर व्यंग असेल तर आपण काहीच बोलू शकत नाही, ते आपल्याला करणं भागच आहे. पण बाकीच्यांना जर देवानं व्यवस्थित 2 हात 2 पाय आणि बुद्धी दिली आहे तर प्रत्येकाने आपल्या ह्याच्यावर पायावर उभं राहून आपलं फॅमिली वगैरे सुरू करावी. मग तिथे नंतर एकाच व्यक्तीवर जबाबदारी देता कामा नाही आहे. नंतर प्रत्येकाला लाईफ आहे ना, प्रत्येकाला फॅमिली असते. तोपर्यंत तुम्ही एकत्र होता, तोपर्यंत जी मोठी व्यक्ती होती तिनं जबाबदारी घेतली, सगळ्यांचं सगळं केलं, व्यवस्थित केलं. आता जर त्या व्यक्तीचं लग्न झालंय, बायको वगैरे असेल, मुलं बाळं असतील, त्यांचं पण तर बघायला पाहिजेच ना त्या व्यक्तीला. आईबाबांची जबाबदारी घेणं ही गोष्ट वेगळी आहे, पण बाकीची जी भावंडं असतात किंवा घर चालवण्यासाठी फक्त जी मोठी व्यक्ती आहे तिनंच सतत पैसा पुरवत राहणं आणि बाकीच्यांनी अगदी ह्याच्यात राहणं, मजेत राहणं, हे जरासं चुकीचं नाही वाटत का? कित्येक घरांमध्ये हे दिसतं असं. आणि मोस्टली आहे ना मला एकत्र कुटुंब पद्धतीचं हाच जो भाग आहे तो थोडासा खटकतो की जी जबाबदार व्यक्ती असते किंवा जी मोठी व्यक्ती असते, जिला जास्त पगार वगैरे असेल ना तिच्याकडनं जास्त अपेक्षा केल्या जातात. असं का? हे बरोबर नाही वाटत. त्या पण व्यक्तीच्या काही अपेक्षा असतील, त्यालाही वाटत असेल की माझ्या पाठीवरनं कुणीतरी हात फिरवावा की बाबा आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, काळजी करू नकोस काही झालं तरी, असे त्यालाही अपेक्षा असते. कोणीतरी म्हणावं, नाहीतर त्यानं नुसतं दिवसभर काम करायचं, कष्ट करायचं आणि नुसता पैसा सगळ्यांना पुरवत राहायचं, हे योग्य नाही आहे ना. त्यामुळे असं वाटतं ना की प्रत्येकानं एका ठराविक मर्यादेपर्यंतच घरातल्यांची मदत घ्यावी आणि त्यानंतर आपलं पाहावं थोडं. तुम्हाला काय वाटतं?